राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडनं मनाई. पाहूया नेमकं काय प्रकरण आहे. लोकसभेच्या दिंडोरी आणि नाशिक या दोनही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने मराठा क्रांती मोर्चासह समाजाच्या बैठकीत चाचपणी करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडून उमेदवारी देऊ नये असा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं देखील घेण्यात आली आहे. कोर कमिटीच्या माध्यमातून ती नावं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठवली जाणार आहे. त्यानंतर ते उमेदवार निश्चित करणार. नाशिकमधील सकल मराठा समाजाची बैठक गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेवंता लॉन्स येथे पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. समाजासाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आणि मोर्चे आंदोलन करणाऱ्या प्रसंगी जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला किंवा इच्छुक उमेदवाराला सकल मराठा समाज पाठिंबा देणार नाही असं निवडणूक लढवई यांचा निर्णय झाला. कुठल्याही राजकीय उमेदवाराला सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात येणार नाही असा देखील ठराव या बैठकीत झाला. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर, चंद्रकांत बनकर, सुनील डिकले, विलास पांगरकर, शिवाजी सहाने, करण गायकर, नाना बच्छाव, दत्ता गांगुर्डे, नारायण जाधव आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.